आणि आता पाहूया मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 50%हून अधिक पाणीसाठा। मे-जून महिन्यातील पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ। मागच्या वर्षी याच वेळी फक्त 8.59% इतकाच पाणीसाठा होता। म्हाडाच्या संक्रमण शिबिरांची 31 विकासकांकडून 230 कोटी रुपयांचं भाडं थकीत। वसुलीसाठी म्हाडाकडून सुनावणी सुरू। थकीत रक्कम न भरल्यास 15 दिवसात गुन्हे दाखल केले जाणार। मुंबई कस्टम झोन 3च्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर अनेक मोठ्या तस्करांना अटक केलं। 3 विविध प्रकरणांमध्ये गांजा, प्राण्यांचे जिवंत आणि मृत नमुने, सोन्याची तस्करी देखील उघड। दिव्यांगांसाठी राखीव डब्यामध्ये इतर प्रवाशांची घुसखोरी। 1 जानेवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये तब्बल 43,000पेक्षा अधिक वेळा घुसखोरीच्या तक्रारी। मुंबईतील भायखळा प्राणी संग्रहालयामध्ये 1 वर्षात 50 प्राण्यांचा जन्म, 25 प्राण्यांचा मृत्यू। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 दरम्यानची आकडेवारी आरटीआय माध्यमातून समोर। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। पुणे जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर आज आणि उद्या हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी। पवना धरणाच्या सांडव्यावरून 400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला देखील पाणीपुरवठा करणारा पवना धरण 72% भरलं। कोंढव्यातील अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। स्प्रेचा वापर झाल्याचं पुरावे नाहीत। तरुणानं मी परत येईन असा मजकूर लिहिल्याचा दावाही खोटा ठरल्याची पुणे पोलिसांची माहिती। तरुणीनेच घरी बोलावल्याचं देखील उघड। पोलिसांकडून तरुणी आणि आरोपीची समोरासमोर चौकशी। दरम्यान पोलिसांकडून तरुणाला पुणे शहराबाहेर जाण्यास मनाई।